चेतन डोने. मलंगड एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वर आहे. पहिलाच बॉल फेस करत होता सध्याच्या घडीला सुहासला आपण पाहतोय. सिक्सर आलाय पहिल्या बॉल वरती. 6 धावा. पहिल्या बॉल वरती सिंगल मिळाले रोहितला. त्यानंतर षटकार आपण पाहतोय सुहासच्या बॅटमन आला योगेश मात्रेच्या विरोधात. कठीण आहे. समोरून बाजूला प्रत्येकाने प्लीज बघा जे लहान मुलं आहेत समोर. चला किरेक चांगला फटका सुहास पवारचा. मात्रेच्या विरोधात सलगचा दुसरा पवारचा तडाखा. षटकार. ओढ शॉट फ्लिक केला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. 6 धावांसाठी. स्लिमिड ऑफला आकाश. ओ फटका भरपूर चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. आणखी एक धमाकेदार षटकार. 3 बॉल 3 सिक्सर. सुहास पवार बरेचला आता मैदानाच्या आतमध्ये. पावसाचा बरसून हवं तसं झालंय पण आता सुहास पवारची बारी आहे. बारी बारी सबकी बारी. पहले तुम्हारी और फिर हमारी. सलगचा तिसरा षटकार कोणा विरोधात. योगेश मात्रे. मलंगड एक्सप्रेस आज गती मलंगड एक्सप्रेसची कमी केली आहे. कमबॅक करायचा योगेश मात्रे त्यासाठी ओळखला जातो. ओ सुहास पवारने आणखीन एक अवकाशात खेळलाय. गगनचुंबी क्षेत्ररक्षक तर होता. एक्झॅक्टली काय घडलंय त्या रिजन मधलं काही दिसत नाहीये. ब्लाइंड स्पॉट आहे. पंच निर्णय कळवा. पंच एकच धावे. कॅमेऱ्याच्या समोर जे त्यांनी सगळ्यांनी बाजूला व्हा. कॅमेरा समोर जे प्रेक्षक त्यांनी सगळ्यांनी बाजूला व्हा. आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलाला षटक पूर्ण झाले. पहिल्या षटकामध्ये 3 षटकार 2 सिंगल 1 डॉट 20 धावा. 20 ऑन बोर्ड.
आशू साहिल गोलंदाजी मार्कवर आहे. साहिलला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. डबल सिंगल धावसंख्या आपण पाहिली तर आता 23 वर 23. फटका रोहित बालेरावचा पाठबंद. ओ मैदानाचा दुप्पट लांब. काय फटका सजवलाय कडक अंदाजामध्ये. रोहित बालेरावचा तडाखा सिक्सर. साहिल मॅन फ्रॉम उमरोली कर्जत. तेजस भोईर घर बसल्या ऑनलाईन आहेत ते. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटचे प्रोप्रायटर आहेत. काय झोप लागत नाही मला तर वाटते त्यांना. 3 धावा इथे घेतल्यात. 3 धावसंख्या पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहिली तर आता 32 या आकड्यावर. थोडं फास्ट खेळा नंतर आणखीन एक मॅच कव्हर करायची आहे. येस विकेट. पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. विकेटचं पतन. फलंदाज बाद. दुसऱ्या धावेच्या शोधात. सुहास पवार बाद झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये 20 आल्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 13 धावा आलेल्या. 33 धावा धावफलकावरती. 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावर. एक षटक अजूनही शिल्लक आहे. पहिल्या 2 म्हणजे ओव्हर मध्ये म्हणजे 12 बॉल मध्ये 33 बनल्यात. 6 बॉल मध्ये एकंदरीत 12, 14, 15 धावा जरी आल्या तरी भरपूर चांगली टोटल असेल. पण समोर केतन म्हात्रे, ऋतिक पाटील, अमोल पाटील असे अगदी मोठी बॅटिंग लाईनअप आहे आणि नामांकित खेळाडू आहे. करण धुळे. त्यामुळे समोर त्यांच्या टार्गेट मोठं सेट करणं गरजेचं आहे. आकाश भोईर. घेसर पहिलाच बॉल आणि घेसर गावातच गेलाय की काय चेंडू. व्हॉट अ शॉट. किडनीचा तडाखा. आकाश भोईरच्या विरोधात षटका. षटकार आलाय पहिल्या बॉलवर. स्वागत केलं आकाश भोईरचं भव्य षटकाराने. ओ साइडला टप्पा पडलाय पहिला आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार.
आकाश तयार. पुढचा बॉल ऑफ साइडला पूल करायचा होता. अलॉंग दी कापेट मागे आलाय. केतन मात्रे धावलाय. ओ बॉल पर्यंत पोहोचलाय. सेकंडचा कॉल मिळेल मिळेल. दुसरी धाव देखील मिळेल. अगदी सहजाने सोप्या गतीने 2 धावा पूर्ण केल्या. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पहिल्या 3 मध्ये 12 आल्यात कारण त्यामध्ये एक षटकार एक चौकार एक डबल चा समावेश आहे. आतापर्यंत टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय धावसंख्या 45 आकड्यावरती आहे. चांगली टोटल आता उभारली गेली आहे. विलास नाना 11 सुहास पवार रोहित बालेराव प्रवीण खनका. ओ हो यात्रा बॉलला पाठवलं थेट प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. आणखी एक रोहित बालेरावचा मोठा प्रहार भव्य षटकार. पॉवरफुल असं वाटतं एखाद्या मॅचचे हायलाइट सुरू आहेत की काय मैदानाचा. रोहित बालेराव अशा प्रकारची बॅटिंग करतोय. बेधुंद फटकेबाजी. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 57 वर 57. ओहो आणखीन एक शेवट गोड. लास्ट बॉल वरती देखील सिक्सर आलाय. सत्र पहिलं संपन्न. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल आणि तब्बल 63 या आकड्यावर. 63 अमोट 63 झाल्या. 64चं टार्गेट. 64 रिक्वायर्ड. हा दे ऋतिक रिटर्न आहे.
आशेले संघ आपण रिपोर्टिंग करा. आशेचे कॅप्टन आपण या. चला मॅच स्टार्ट करा. खेतू केतन म्हात्रे महाराष्ट्राचा बायकरमॅन, वडवलीचा बायकरमॅन ऋतिक पाटील. बाईक सम्राट केतन म्हात्रे समोर किडनी. खुल्या गटातून खेळताना आपण सातत्याने किडनीचा खेळ चांगलाच पाहिला आणि आज देखील त्यानं त्याच दर्जाची बॅटिंग केली. नाबाद 44 धावांची एक मोठी इनिंग त्याने साकारली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये दुर्वेश मडवीच्या नावावरती 48 नाबादची सर्वात मोठी इनिंग आपण पाहिली. आणि आता गोलंदाजी मार्कवरती व्हाईट बॉलनं सुरुवात केली. अवांतर धाव 63 झाल्यात. 64 चा टार्गेट आहे. पहिली धाव धावफलकावरती अंकित केतन म्हात्रे. पुढचा बॉल ओसायला वळवण्याचा प्रयत्न. एकच धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे 2 या आकड्यावर 2 रन संबोध. ऋतिक पाटील सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार. पाचशे मागे डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव आहे. काम चालणारच नाही आता सिंगल डबल ने, कारण 64चा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. एकेरी दुहेरी धाव महत्व त्याला दिलं जाणार नाही. एक चौकाराला या ओव्हर मध्ये आतापर्यंत रोहितच्या विरोधामध्ये, तो देखील ऋतिक पाटीलच्या बॅट मधनं. 4 बॉल 6-7. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांचा आवाक्याच्या बाहेर. सिक्सर. अखेरच्या फटक्याची वाट पाहिली जात होती. तो फटका आलाय ऋतिकच्या बॅट मधनं. सुंदर फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटीलला आपण पाहतोय. चला रोहित. फॉलो तयार. ओआर किरेक यावेळी क्षेत्ररक्षक आहेत त्यांचा देखील आवाक्याच्या बाहेर. चौकार आलाय. ऋतिक पाटीलने आक्रमण केलं. आता पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र आपण पाहतोय संपन्न झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा संख्या 17. 70 नंबर. ऋतिक डोणे इथे. ओ केतन म्हात्रे षटकार. ऍक्शन रिप्ले ग्रामीण टेनिस क्रिकेट
चांगला फटका. केतन मात्रेची ताकद आहे. 6 धावा आपण पाहतोय. धावसंख्या षटकाराच्या मदतीने पुढे 23 वर. 23 टीम आशिलेचे कॅप्टन सज्जर. आपण लगेच कोणताही वेळ आपल्याला घालवायचा नाही, यानंतर लगेच आपली मॅच होईल. लगेच ओ हो, क्या बात है. एक खिलाडी लाजवाब है. केतन मात्रेचा कमाल षटकार. मॅच बॉल आलाय का केतन? फुटबॉल देऊ का तुम्हाला? केतन बॉल तयार. ऑन साइडला बॉलला गेला. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो. एकदा पुणे केले. सेकंडचा कॉल. दुसरी धाव. हो नाही आणि मिळणार नाहीये. केतन नाराज आहेत. दोन षटकार आले, त्यानंतर एक सिंगल आले. धावसंख्या 30 वर. टार्गेट 64च आहे. 30 झाल्यात, 34 करायच्यात. पहिल्या 9 बॉल मध्ये आपण पाहतोय किती झाल्यात तर 30. पुढच्या 9 बॉल मध्ये करायच्या 34. सिंगल आली आहे म्हणजे आता करायच्या 33 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू 33 ची गरज आहे. हे दोन फलंदाज लास्ट बॉल पर्यंत जर मैदानाच्या आतमध्ये तर मॅचचं स्वरूप काही होऊ शकेल, ते सांगणं थोडं कठीण. ओहो, अद्भुत, अविश्वसनीय, अद्वितीय, अप्रतिम, लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय केतन मात्रेचा. हा ते दणका षटकार. यावेळेस देखील काय घडतंय विकेट कोणाची तर केतन मात्रेची. सेलिब्रेशन सगळं काही सांगता मैदानाच्या आतमध्ये, कारण वाघाची शिकार झाली आहे. महाराष्ट्राचा पायक्रमान केतन मात्रे. बॅक टू द रगा. स्वप्नील पाटील वाघ होते कुठे इतक्या वेळ? केतन मात्रेची विकेट मिळाली, कारण आज सकाळी केतन मात्रेला शांत ठेवणारा हा एक गोलंदाज आहे स्वप्नील पाटील वाघ.
चेतन ढोणे चला ऋतिक 6 चेंडू शिल्लक आहेत आणि आता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 27 गरज आहे. केडी न्यू बॅटर बदलापूरचा वंडर बॉय करण दुळे स्ट्रायकिंग इन वरती सध्या ऋतिक पाटील. ओहो लाजवाब ऋतिक पाटील आक्रमण केलं आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा पहिल्याच बॉलवर आलेला दमदार षटकार. 5 बॉल 21 ची गरज. या चला सुरू करा लगेच मॅच. 5 बॉल 21 करायचा षटकार आलाय. 6 बॉल मध्ये 27 करत असताना पहिलाच बॉलवर ऋतिक पाटीलचं आक्रमण. बघा बॉल मिळाला असेल तर लगेच द्या आपण मैदानात. मॅच बॉल घेऊ नका प्लीज. मॅच बॉल मिळाला असेल तर लगेच देत जा. मॅचचा रिदम तोडू नका. ऋतिक पाटील तयार. ऑन साइडला बॉल लॉंग दी कापेट मागे गेला चेंडू. आशुतोष धावला. 1 मिळाली. सेकंडचा कॉल. दुसरी धाव पूर्ण होईल का? विकेट धोक्यात आहे आणि 2 मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न होईल. करण धुळे धावतो डेंजर झोनवर. 3 मिळत आहेत. 3 धावा कंप्लीट. बाय 1 गेट 2 फ्री. धावसंख्या आपण पाहतो आता. धावफलकावरती 46. येणारे चेंडू शिल्लक येते आता 4 आणि 4 मध्ये करायच्यात 18. 4 बॉल 18. 4 बॉल 18. चार बॉल 18 ची गरज आहे. स्ट्रायकिंग इन वरती करण धुळेला आपण पाहतोय ज्यानं गेल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. अगदी आपण पाहतोय करण धुळे स्ट्राइक वर आहे. ओ करण धुळेचा हल्ला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यापूर्वी देखील मी या गोष्टीचा उल्लेख केला. बदलापूरचा वंडर बॉय जोवेलीचा वंडर बॉय कोळी नांदिवलीच्या मैदानावरती आक्रमण करतोय. गोलंदाजांची पिस उपटतोय. षटकार त्याचा बॅट मधनं पहिलाच. यापूर्वीच्या मॅच मध्ये जेव्हा त्याने पहिला चेंडू फेस केला तेव्हा त्याने षटकारच ठोकला होता आणि या मॅच मध्ये देखील तो पहिला चेंडू फेस करतोय आणि त्यानं इथे देखील षटकार ठोकलाय. यापूर्वीच्या मॅच मध्ये उघ्या 4 बॉल मध्ये 19 धावा त्याने बनवल्या आणि इथे देखील शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग त्याची भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे. गरज होती 18 ची. आला षटकार 3 मध्ये करायचा. 12 3 बॉल 12 चेसिंग कंपल्सरी. मॅच रंगली आहे. एक चांगल्या स्थितीमध्ये एक चांगल्या अवस्थेमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. परिस्थिती पूर्णपणे बिघडली गोलंदाजी कारण करण धुळेनं षटकार ठोकलाय. सुरुवात केली षटकारानं. ऋतिक पाटीलला 3 मिळाला. पुन्हा स्ट्राइक वर करण धुळे आला. त्याने षटकार ठोकला. ग्रेट बॅटिंग. ऑन साइडला वळला गेला लॉंग दी कापेट. फटका चांगल्या क्षेत्राशी डीप मध्ये 1 मिळाली. एकच धाव 12 ची गरज होती. सिंगल मिळते. आता चेंडू शिल्लक आहे 2 आणि करायचा धावा 11. चेसिंग कंपल्सरी. 2 बॉल 11 ची गरज. चेसिंग कंपल्सरी. स्पर्धेचा नियम म्हणजे 11 धावा कंपल्सरी करावा लागतील. आता मॅच कठीण आहे. इथे जिथे सिंगल मिळेल तिथे चौकार षटकार आला असता तर मॅचचं स्वरूप वेगळं असतं. पण जर तर प्रेडिक्शन लावणं थोडी वेगळी गोष्ट आहे. पण सध्याच्या घडीला जी परिस्थिती आहे तिला अनुकूल बॅटिंग करावी लागेल. तिला समजून बॅटिंग करावी लागेल. 2 बॉल 11. ऋतिक पाटील ऑन स्ट्राइक.
2 बॉल 11 ची गरज आहे. ऑडवा बॅटनं फटका डिक्लेअर झोन मध्ये. ग्रामीण संघ असे आपण 2 आयकॉन प्लेयर घेऊ शकता. या गोष्टीशी नोंद घ्या. समोरच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केलाय. सामना संपला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो विलास नाना 11. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन. हार्ड लक टीम. रिची जितू निलेश 11 डोंबिवली. चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. रोहित बालेराव किडनी नॉट ऑफ 44 रन्स इन द मॅच. या सामन्यामध्ये नाबाद 44 बनवला. किडनी रोहित बालेराव मॅन ऑफ द मॅच. अशय संघ जर तुम्हाला 2 आयकॉन पाहिजे असतील तर आपण लवकरात लवकर तसं कळवा चेतन ढोणेला. दोन ओव्हरची मॅच आहे चेतन. चला लारा बापगावचे एक चांगले खेळाडू देखील आहेत. करण चेतन ढोणे 2 ओव्हरची मॅच आहे. चला मॅच सुरू करा. 2 ओव्हरची मॅच आहे. मॅच सुरू करा लगेच. केतन म्हात्रे